नमस्कार, सर्वांचं स्वागत. आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया. आज आपण डीप ब्रीदिंग अर्थात खोल श्वसन आणि त्याबरोबर सायलेंट ओम असं कॉम्बिनेशन करणार आहोत. सायलेंट ओमचे काय फायदे आहेत ते मी नंतर सांगीनच. सर्वप्रथम आपण यापूर्वी केलेली प्रक्रिया तिथूनच सुरुवात करूया, मग सायलेंट ओमकडे वळू. तेव्हा आता संपूर्णतः खोल श्वास भरूया. डीप श्वास घ्यायचा आपल्या क्षमतेनुसार आणि सोडत असताना, उश्वास सोडत असताना अर्धा ओ आणि अर्धा म अशा प्रकारे ओम हा नियंत्रित, नियमित, प्रदीर्घ आपल्या क्षमतेनुसार, खूप जास्त किंवा खूप कमी नाही. ठीक आहे, तेव्हा सुरू करूया. माझ्याबरोबर करा. सर्वप्रथम डीप ब्रीदिंग, खोल प्रदीर्घ असा श्वास भरूया. समसमान भरा. उदर, ऊर, स्कंध, ॲब्डोमिनल, थोरॅसिक, क्लॅव्हिकल सर्व प्रकारे पूर्णतः प्रसरण होऊ दे. दीर्घ ब्रीदिंग, श्वास घ्या. फार छान, फार सुंदर. 50% ओ आणि 50% म. श्वास घेताना दीर्घ श्वास आणि सोडताना नियमित, हळूहळू एका लयीमध्ये. आणि मनाचं लक्ष कुठे असेल बरं? ओमच्या नादाच्या उत्पत्तीकडे, कुठून ध्वनी निर्माण होत आहे. सेल्फ अवेअरनेस, आंतरिक जागरूकता, मनाचं लक्ष. अजून एकदा करूया. माझ्याबरोबर करा. श्वास दीर्घ भरा. समसमान संपूर्ण श्वसन मार्ग आणि उश्वासाबरोबर 50% ओ, 50% म एका लयीत प्रदीर्घ. नेहमीसाठीच लक्षात ठेवूया, या प्रकारे प्रणव साधना करत असताना, कुठल्याही प्रकारचं ध्यान करत असताना आरामदायक स्थितीत बसावं. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ ठेवून. बैठक आपल्या इच्छेनुसार असावी. हाताची, पायाची स्थिती, मुद्रा या अशा प्रकारे असाव्यात की आपली बैठक ही स्थिर असेल. कुठल्याही प्रकारच्या आसनात 2 गोष्टी महत्वाच्या. स्थैर्यम सुखम च आसनम. जे स्थिरता देईल, जे सुख देईल ते आसन, ती बैठक. ठीक आहे ना? अजून एकदा करायचं आहे. प्रदीर्घ श्वास घ्या आणि 50% ओ, 50% म. सुंदर. तेव्हा आता सायलेंट ओम हा प्रकार काय आहे तो थोडक्यात समजून घेऊ. 3 वेळेला आपण करणार आहोत. आणि या प्रकारच्या सायलेंट ओमचा काय लाभ
ते सुद्धा आपण समजून घेऊ. श्वास घेत असताना आपल्या क्षमतेनुसार प्रदीर्घ घ्यावा, अतिरेक टाळावा. साधारणतः पूर्ण लंग्स कॅपॅसिटी, श्वसन मार्गाची क्षमतेनुसार श्वास आतमध्ये घ्यावा. आणि सोडत असताना आता जो आपण ओम नाद केला त्या प्रकारेच अर्धा ओ आणि अर्धा म असेल, पण या वेळेला मात्र आपल्याला कुठल्याही प्रकारचा ध्वनी नाद करायचा नाही, सायलेंट असावा. म्हणजे असं की श्वास एका लयीत सोडला जावा आणि मनानी ओम उच्चार, अर्थात अर्धा श्वास आपण मनोमन ओचा अनुभव करावा आणि उर्वरित अर्धा श्वास आपण मचा अनुभव करावा. अशा प्रकारे करायचं आहे. कुठल्याही प्रकारचा नाद ध्वनी निर्माण न करता केवळ उश्वासाद्वारे ओमचा गजर होत आहे असा मनोमन सायलेंट अनुभव अशा प्रकारे हा करायचा आहे. ह्याचा काय फायदा? अशा प्रकारे केल्याने काय होईल? जेव्हा आपण मेडिटेशनमध्ये पुढे पुढे स्टेप्स गाठत असतो, आपली प्रगती होत असते, निर्विकल्प समाधीच्या दृष्टीने, आपलं अंतरंग जाणण्याच्या दृष्टीने, सेल्फ अवेअरनेसच्या दृष्टीने, तेव्हा असा जो सायलेंट ओम आहे तो आपल्याला आपल्या अंतरंगात खोलवर आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी घेऊन जाईल आणि आपली मेडिटेशनमध्ये, ध्यान अवस्थेमध्ये अजून पुढची पायरी गाठण्यासाठी आपल्याला मदत होईल. मग या ध्यान अवस्थेचे काय फायदे आहेत? या ध्यान अवस्थेमध्ये संपूर्ण शांती आहे, कुठल्याही प्रकारचा कोलाहल नाही, इथे विचार नाहीत, किंबहुना इथे काहीही नाही. इथे एक नीरव शांतता आहे. ठीक आहे? जसं की एखादं मोठा तलाव, तळ ज्याच्यावरती लाटा तरंग उठत नाहीत, एकदम नीरव शांतता. आणि असं म्हटलं जातं की या नीरव शांततेमध्ये संपूर्ण ज्ञान आहे. ही नीरव शांतता ईश्वर स्वरूप आहे आणि याच अवस्थेत मोठी मोठी कोडी सुटतात. आपल्याला प्रगतीचा मार्ग आपल्याला मिळतो. आपण स्वतः कोण आहोत हे जाणण्याचा आपल्याला रस्ता याच नीरव शांततेत मिळतो. आणि त्याच्यासाठी हा सायलेंट ओमचा अभ्यास. तेव्हा समरी दीर्घ श्वास घ्यायचा, ठीक आहे, आपल्या क्षमतेनुसार, आणि श्वास सोडत असताना ओ आणि म एका लयीमध्ये, ध्वनी नाही. मनोमन उश्वासाबरोबर ओम निर्माण होत आहे असा अनुभव आणि मनाचं पूर्ण लक्ष त्या सायलेंट उच्चारणाकडे, ओ आणि म कडे. ठीक आहे? सो ध्वनी नाही, तोंड बंद, कुठल्याही प्रकारचा आवाज नेव्हल रिजन किंवा चेस्ट रिजन किंवा थ्रोट रिजन अर्थात नाभी, छाती आणि गळा, कुठल्याही प्रकारचा स्वर नाद नाही. टोटल सायलेन्स आणि मनोमन ओम असा नाद आणि मनाचं लक्ष संपूर्णतः तिथे. तेव्हा 3 वेळेला आपण करूया. श्वास आधी भरा आणि मग सायलेंट ओम. ठीक आहे ना? फार छान. अजून एकदा करूया.
श्वास पूर्ण भरा आणि सायलेंट ओम. फार छान, फार सुंदर. अजून एकदा सायलेंट ओम माझ्या बरोबर करा. श्वास पूर्ण भरा. फार छान, फार सुंदर. या संपूर्ण कोर्समध्ये आपण जे विविध मंत्र आणि त्याचे अर्थ शिकलो, आज आपण ते सर्व मंत्र एक एकदा म्हणूया अर्थासहित. ठीक आहे ना? चला सुरू करूया. माझ्या बरोबर म्हणा. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांति शांति शांति. आम्हाला असत्यापासून सत्याकडे ने, आम्हाला अंधारातून प्रकाशाकडे ने, आम्हाला मृत्यूमधून अमरत्वाकडे ने. ओम शांती शांती शांती. ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. सर्व सुखी होवोत, कुणीही आजारी बाधित होऊ नये, सर्वांना शुभ दिसावे आणि दुःख कधीच कुणाच्याही वाट्याला येऊ नये. ओम शांती शांती शांती. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. शिक्षक आणि विद्यार्थी आम्हा दोघांचेही रक्षण होवो, आम्हा दोघांनाही पोषण मिळो. आपण दोघेही ऊर्जेने एकत्रितपणे कार्य करू आणि आमची ही साधना ही जोमदार आणि परिणामकारक होवो. आपण कोणाचाही कधीही द्वेष करू नये आणि सदैव प्रगतीच्या मार्गात पुढे पुढे जावे. ओम शांती शांती शांती. 3 वेळा शांती या शब्दाचा उच्चार केला जातो. अर्थात आम्हा सर्वांमध्ये शांती नांदू दे, वातावरणात शांती नांदू दे,
आणि आपल्यात कार्य करणाऱ्या शक्तींमध्ये शांतता नांदू दे. गायत्री मंत्र 3 वेळा म्हणूया. माझ्या बरोबर म्हणा. उच्चारणाकडे लक्ष. ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम. अर्थात हे सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि सर्वशक्तिमान विश्व निर्मात्या, तू प्रकाश स्वरूप आहेस. तू आमच्या अंतःकरणात प्रकट आहेस. तेव्हा मार्गदर्शन पूर्वक आम्हाला प्रगतीकडे घेऊन चल. धन्यवाद. आजची साधना पूर्ण.